आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. साक्री शहरातील महाराष्ट्र शासन दूध शीतकरण केंद्राची इमारत आज पूर्णपणे दुर्लक्षित अवस्थेत उभी असल्याचे चित्र आहे. एकेकाळी परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे हे केंद्र अनेक वर्षांपासून बंद पडले आहे. देखभाल आणि दुरुस्तीअभावी इमारतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून संपूर्ण परिसर ओसाड बनला आहे. डेअरीच्या आवारात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येत आहेत. परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार डेअरीतील लोखंडी साहित्य आणि इतर काही मौल्यवान वस्तूही कालांतराने गायब झाल्या आहेत. यामुळे शासकीय मालमत्तेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एकेकाळी गजबजलेले हे केंद्र आता भकास अवस्थेत उभे आहे. शासनाच्या लाखो रुपयांच्या मालमत्तेकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. संबंधित विभागाने या जागेची तातडीने पाहणी करावी अशी मागणी होत आहे. तसेच पडझड झालेल्या इमारतीची दुरुस्ती करून तिचा योग्य वापर करण्यात यावा अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी या जागेचा शासकीय कार्यालय, गोदाम किंवा इतर सार्वजनिक सुविधांसाठी उपयोग करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. मात्र वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेल्या या शासकीय जागेकडे प्रशासनाचे लक्ष कधी वेधले जाणार हा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. साक्रीतील या शासकीय डेअरीच्या पुनर्वापराबाबत प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी संघपाल मोरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, साक्री.